निरंजन। हे दिर 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 दात लांग पिड़को तर गजन कांगरा राण ग्रजन रांग डाला मत्थान डांग नरसई नाचे न तांग समदर नो सोम स्वांग जिन जोगी बुद्ध भांग खप्पर थी खलक खांग नुगराती नाथ जकण रोग तना क्वात तो शरणे भरणे मरणे तार तार तार। गिरनार पर्वत हा दत्त भक्तांमध्ये फारच श्रद्धास्थान असलेले ठिकाण आहे। गुजरातमध्ये असलेल्या या पर्वताला पौराणिक कथांमध्ये हिमालय इतकेच महत्त्व आहे। गिरनार हा भारताच्या गुजरात राज्यातील सर्वात उंच पर्वत आहे। या पर्वताची उंची 3600 फूट असून 30 किलोमीटर अंतर असून वर चढण्यासाठी 10,000 पायऱ्या आहेत। जुनागड या शहरापासून हे स्थान 2 किलोमीटर अंतरावर आहे। या ठिकाणी श्री सद्गुरू दत्तात्रेयांनी गोरक्षनाथास अनुग्रह दिला। हे स्थान उंच पर्वतावर आहे। या ठिकाणी सद्गुरू दत्तात्रेयांच्या पादुका स्थापित आहेत। इथे नेहमी दत्तात्रेयांचा निवास असतो। गिरनार पर्वतावरील गुरु शिखरावर पोहोचेपर्यंत एक एक टप्पे पार करावे लागतात। त्यामध्ये सुरुवातीच्या पायरीलगत हनुमान दर्शन होते। पुढे नेमिनाथ मंदिर, अंबामाता टेकडी, गोरक्षनाथ टेकडी आणि शेवटी श्री दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन होते। ते दर्शन होण्यासाठी 10,000 पायऱ्या चढून वर जावे लागते। श्री दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष वास केला असे ठिकाण पर्वत शिखरावर समूह म्हणजे गिरनार असे मानले जाते। 10,000 पायऱ्या चढून तिथे जाणे हे शारीरिक मानसिक क्षमतेची कसोटी पाहणार असलं तरी एकदा तरी जायलाच पाहिजे असं हे स्थान आहे। प्रभू दत्तात्रेयांनी आपल्या चिरंतन वास्तव्य आणि 12,000 वर्षे तपाने सिद्ध केलेले स्थान म्हणजे गिरनार अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे। भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा शिखरांचा समूह असलेला हा परिसर आहे। पुराणामध्ये याचा श्वेताचल श्वेतगिरी या नावाने उल्लेख आढळतो। गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्य प्राणी जगताने संपन्न, विविध औषधी वनस्पतीयुक्त असा आहे। ही भूमी योगी सिद्ध महात्मे यांनी संपन्न झालेली आहे। आजही अनेक जण गिरनार पर्वतावरील त्यांच्या स्थानावर तपस्याला बसलेले आढळून दिसतात। गिरनार पर्वताच्या पायथ्याला गिरनार तलेठी, भवनाथ मंदिर, मुर्गीकुंड, लंबे हनुमान मंदिर अशी प्राचीन प्रेक्षणीय ठिकाण आहेत। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव मंदिराच्या दर्शनाला हजारो साधू संत आणि लाखोच्या संख्येने भाविक येतात। गिरनार पर्वतावर स्वयंभू उमटलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या पादुकाचे दर्शन घेणे ही प्रत्येक दत्त भक्ताची इच्छा असतेच। सुमारे 10,000 पायऱ्यावर हे स्थान आहे। वाटेत जाताना विविध इतरही स्थाने आहेत। पायऱ्यावर चढायला सुरुवात करताना अगोदर एक कमान लागते जिथून सर्व भाविक सुरुवात करतात। ज्या भाविकांना शारीरिक दृष्ट्या चढणे अशक्य वाटते त्यांना त्यासाठी या कमानीजवळ डोलीवाली मिळतात। पायऱ्या चढायला सुरुवात केल्यानंतर सुमारे 200 पायऱ्यावर डावीकडे एक भैरवाची मूर्ती आहे। 2000 पायऱ्यावर वेलनाथ बाबा समाधी असा फलक दिसतो। हेही एक सिद्ध स्थान आहे। गौमुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर 5000 पायऱ्यावर अंबाजी मंदिर येते। या मंदिराचा देवी अंबामातेच्या सन्मुख असलेला दरवाजा कायम बंद असतो। हे स्थान बहुतेक भाविकांचे आकर्षण आहे। येथून पुढे 500 पायऱ्या चढल्यावर श्री गुरु गोरक्षनाथ यांचे स्थान येते। गिरनार पर्वतावरील सर्वात उंच शिखर हे स्थान आहे। समुद्र सपाटीपासून 3600 फुटावर हे स्थान येते। नवनाथ संप्रदायातील श्री गोरक्षनाथांनी येथे तपश्चर्या केली आणि आजही गुप्त रूपाने त्यांचा येथे वावर आहे। थोडे अंतर पुढे गेल्यावर 2 मोठ्या कमानी दिसतात। एका उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे 300 पायऱ्या उतरल्यावर श्री कमंडलू स्थान आहे। डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे समोर 1000 पायऱ्या चढल्यावर दत्त मंदिर आहे। चरण पादुका उमटलेल्या या शिखरावर चढताना थंडी, वारा, पाऊस याचा अनुभव वेगळाच असतो। याच स्थानावर बसून भगवान दत्तात्रेयांनी 12000 वर्षे तपश्चर्या केली आणि तेथून ते अंतर्धान झाले असा समज सर्व दत्तभक्तांमध्ये आहे। 10 बाय 12
चौरस फूट जागेमध्ये दत्तात्रयांच्या पादुका, एक सुबक मूर्ती, एक पुजारी बसू शकेल एवढी जागा या ठिकाणी आहे.